वयाच्या 70 किंवा 80 नंतर शरीर कमकुवत होणे, खुर्चीवरून तोल जाणे, उठण्यासाठी आधार लागणे स्वाभाविकच वाटते. पण खरंच हे फक्त वयामुळे घडतं आहे का? की योग्य आहार, पुरेशा प्रथिनांच्या मदतीने हे बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर वाढत्या वयात शरीराची ताकद कशी टिकवायची, स्नायूंची झीज कशी कमी करायची, प्रथिनांचा योग्य वापर कसा करायचा याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की मजबूत स्नायूंसाठी फक्त अंडी, चिकन, मांसाहारच आवश्यक असतो, पण हे पूर्णपणे खरं नाही. आधुनिक संशोधनानुसार अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये देखील उत्कृष्ट दर्जाची प्रथिने असतात व तसेच स्नायूंच्या आरोग्यासाठी ती तितकीच उपयुक्त ठरू शकतात. वाढत्या वयानुसार शरीराची पचनशक्ती, पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता, प्रथिनांचा वापर करण्याची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे योग्य दर्जाची सहज पचणारी संतुलित प्रथिने निवडणे अधिक महत्त्वाचे ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 उत्कृष्ट प्रोटीन स्रोतांबद्दल जाणून घेणार आहोत. ताकद वाढवण्यासाठी, आरोग्य टिकवण्यासाठी, जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर यांमधील वैज्ञानिक कारणे देखील सोप्या भाषेत समजावून घेऊ. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि अतिशय प्रभावी प्रोटीनयुक्त पदार्थांपासून, ती म्हणजे मसूर डाळ. मित्रांनो, आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारी मसूर डाळ ही प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानली जाते. अनेकदा आपण तिच्याकडे फक्त एक साधी डाळ म्हणून पाहतो, पण तिचे पोषण मूल्य खूपच प्रभावी आहे. साधारणपणे 1 वाटी शिजवलेल्या मसूर डाळीत 18 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. याशिवाय त्यामध्ये भरपूर फायबर, लोह, पोटॅशियम यासारखे महत्त्वाचे अमिनो आम्ले असतात. फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. निरोगी पचनसंस्था व तसेच पोषक तत्वे यातून मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या झाडाच्या मुळांना योग्य पाणी आणि खत मिळालं तर संपूर्ण झाड अधिकच निरोगी वाढतं. त्याचप्रमाणे पचनसंस्था व शरीराला आवश्यक पोषण अधिक चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत होते. मसूर डाळीत असलेले फोलेट नवीन पेशी तयार होण्यासाठी महत्त्वाची असते. लोह शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते. जर मसूर डाळीसोबत लिंबाचा रस किंवा टोमॅटो खाल्ले तर व्हिटॅमिन सी मुळे वनस्पतीजन्य लोहाचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणूनच विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी संतुलित आहाराचा भाग म्हणून मसूर डाळीकडे नियमित केल्यास स्नायूंचे आरोग्य टिकवण्यास भरपूर प्रमाणात मदत होऊ शकते. आता जाणून घेऊ दुसरा अत्यंत पौष्टिक पदार्थ म्हणजेच हेम्प सीड्स. मित्रांनो, आपल्या यादीतील पुढचा अत्यंत पौष्टिक पदार्थ हेम्प सीड्स. भारतात अजूनही अनेक लोकांना या बियांबद्दल फारशी माहिती नाही, पण पोषण मूल्याच्या दृष्टीने या बिया खूप समृद्ध मानल्या जातात. फक्त 3 टेबलस्पून हेम्प सीड्समधून सुमारे 10 ग्रॅम ऊर्जा दर्जाची प्रथिने मिळू शकतात. यामुळे त्यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम, झिंक, शरीरासाठी आवश्यक असणारी अमिनो आम्ले मिळतात. मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जासंस्था सामान्य कार्यासाठी महत्त्वाची आहेत व तसेच शरीरातील दाह कमी करण्यासाठी देखील मदत करतात. व तसेच हेम्प सीड्सचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक असं पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. तुम्ही या बिया दही, स्मूदी, सॅलड, ओट्स किंवा पोह्याबरोबर भरभरून सहज खाऊ शकता. त्यामुळे वेगळा पदार्थ बनवण्याची गरज पडत नाही. वाढत्या वयात योग्य प्रथिने का महत्त्वाची असतात? मित्रांनो, वयाच्या 60 नंतर शरीरामध्ये एक नैसर्गिक बदल सुरू होतो. शरीर पूर्वी इतकं प्रभावी प्रथिनांचा वापर करू शकत नाही. वैद्यकीय भाषेत याला एनाबॉलिक रेसिस्टन्स असे म्हणतात. याच कारणामुळे काही ज्येष्ठ नागरिक पुरेसे अन्न खात असूनही त्यांचे स्नायू हळूहळू कमी होत जातात. म्हणूनच या वयात फक्त जास्त खाण्यापेक्षा योग्य दर्जाचं आणि सहज पचणारे प्रथिने खाणे आवश्यक ठरते. 4 मासे उच्च दर्जाच्या प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर बांगडा, सार्डिन, सुरमई, रावस यांसारखे मासे उत्तम पर्याय ठरू शकतात. हे मासे केवळ उच्च दर्जाची प्रथिने देत नाहीत, तर EPA, DHA सारखे महत्त्वाचे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. काही संशोधनानुसार अशा प्रकारचे मासे आहारात घेतल्यास वाढत्या वयात स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय या माशांमध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, सेलेनियम, आयोडीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात. व्हिटॅमिन डी हाडे, स्नायूंच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहे व तसेच व्हिटॅमिन B12 मज्जासंस्थेसाठी देखील महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गाडीमध्ये उत्तम दर्जाचे इंधन टाकले, वेळेवर सर्व्हिसिंग केले तर ती अधिक सुरळीत चालते. त्याचप्रमाणे शरीरालाही योग्य पोषण मिळालेच पाहिजे. जर ताजे मासे उपलब्ध नसतील तर विश्वासार्ह ब्रँडचे गोठवलेले किंवा कमी मीठ असलेले डबाबंद मासे पर्याय म्हणून तुम्ही निवडू शकता. मात्र कोणताही एक पदार्थ चमत्कार करत नाही. त्याचसोबत नियमित चालणे, हलका व्यायाम, ताकद वाढवणारे व्यायाम आणि संतुलित आहार यांचेही तितकेच महत्त्वाचे आहे.
5वा आहे वे प्रोटीन. फक्त जिममध्ये जाणाऱ्यांसाठी नाही मित्रांनो. वे प्रोटीनचं नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यासमोर जिममध्ये व्यायाम करणारे तरुण येतात, पण प्रत्यक्षात समजूत पूर्णपणे बरोबर नाही. वे प्रोटीन हे दुधापासून तयार होणारे उच्च दर्जाचे आणि सहज पचणारे प्रथिन आहे. यामध्ये ल्युसीन्स हे महत्त्वाचे अॅमिनो आम्ल भरपूर प्रमाणात असते, जे स्नायूंच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. वाढत्या वयात अनेक लोकांच्या जीवनातून पुरेशी प्रथिने मिळत नाही. अशावेळी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ सल्ल्यानुसार वे प्रोटीनचा पूरक विचार म्हणून केला जाऊ शकतो. मात्र हे लक्षात ठेवा की वे प्रोटीन हा संतुलित आहाराचा पर्याय नाही, तो फक्त पूरक आहे. त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे किंवा गंभीर आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 6 पनीर रात्रीसाठी उत्तम प्रथिनांचा स्रोत. दिवसभर शरीराला पटकन पचणारी प्रथिने उपयोगी पडतात, पण रात्री झोपेच्या वेळी शरीरात स्नायूंची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी सुरू असते. याच कारणामुळे पनीर हा वाढत्या वयातील लोकांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. पनीरमध्ये केसिन नावाचे प्रथिने असते. हे हळूहळू पचते आणि शरीराला अनेक तास अमिनो आम्ले उपलब्ध करून देण्यास मदत करते. काही संशोधनानुसार नियमित व्यायामासोबत रात्री केसिनयुक्त प्रथिनांचे सेवन केल्याने पुनर्बांधणी देखील होऊ शकते. पनीरचा आणखीन एक फायदा म्हणजे ते मऊ असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चावायला आणि पचायला तुलनेने सोपे जाते. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरसही असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. आता 7वा सेटन शाकाहारांसाठी वेगळा पर्याय आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि प्रथिनांचा वेगळा स्रोत शोधत असाल तर सेटन पर्यायही काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो. सेटन हा गव्हाच्या ग्लुटनपासून तयार केला जातो. साधारण 100 ग्रॅम सेटनमध्ये 25 ते 30 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये तो लोकप्रिय आहे. सेटनमध्ये चरबी कमी असल्यामुळे तो संतुलित आहाराचा भाग म्हणून वापरता येतो. तुम्ही भाजी, सूप, स्टर फ्राय किंवा सॅलडमध्ये वापरू शकता. मात्र सेटनमध्ये ल्युसीनचे प्रमाण तुलनेने कमी असते, त्यामुळे त्यासोबत डाळी, हरभरा, सोयाबीन किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्यास अधिक संतुलित पोषण मिळू शकते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सेटन प्रत्येकासाठी योग्य नसतो. ज्यांना सिलिक ॲसिड डिसीज, गव्हाची ॲलर्जी, ग्लुटन संवेदनशील आहे त्यांनी टाळावे. डाळ, मूग, हरभरा, सोयाबीन, टोफू यांसारखे पर्याय ठरू शकतात. मित्रांनो, कोणताही एक पदार्थ जादू करत नाही. योग्य प्रमाणात प्रथिने, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि चांगली जीवनशैली या सर्व एकत्र आल्यावर शरीराला खरा फायदा मिळतो. प्रथिने खाल्ल्याने पुरेसे नाही, त्याच योग्य पचनही तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक प्रथिनांयुक्त पदार्थ जाणून घेतले. फक्त प्रथिने खाल्ल्यानेच त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. ती व्यवस्थित पचली, शरीराने शोषून घेतली, स्नायूंपर्यंत पोहोचली तरच त्याचा खरा लाभ मिळतो. यासाठी आपली पचन संस्था निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचन चांगले असेल तर शरीरात अन्नातील पोषक घटकांचा प्रभाव ठरू शकतो. आपल्या पारंपरिक आहारात असे काही पदार्थ आहेत जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, पचनाला चालना देण्यासाठी अनेक वर्षापासून वापरला जातो तो हिंग. लोकांमध्ये गॅस, पोटातील अस्वस्थता कमी करण्यास पपईमध्ये असणारे पपेन एन्झाइम्स प्रथिनांचे पचन सुलभ करण्यास मदत करते. याचा अर्थ असा नाही की पदार्थ कोणत्याही आजारावर उपचार आहे. संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात त्याचा समावेश केल्यास पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. प्रथिनांचा जास्तीत जास्त कसा फायदा मिळवायचा? प्रथिनांचा लाभ मिळवण्यासाठी काही साध्या सवयी उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक घास नीट आणि चावून सावकाश खा. दिवसभरातील प्रथिने एका वेळेस न खाता वेगवेगळ्या जेवणांमध्ये विभागून घ्या. शाकाहारी असाल तर डाळ भात, डाळ चपाती, बाजरी, कडधान्य, सोयाबीन, पनीर अशा विविध प्रथिनांच्या संयोगाचा आहारात समावेश करा. पुरेसे पाणी प्या. ताज्या फळे, भाज्या खाण्याची सवय लावा. जेवल्यानंतर 15 ते 20 मिनिटे हलके चालण्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणखी काही आवश्यक आहे ते आपण पाहूया. हे नेहमी लक्षात ठेवा की स्नायू मजबूत ठेवण्यासाठी फक्त आहार पुरेसा नसतो. नियमित चालणे, हलकं व्यायाम, स्ट्रेचिंग, ट्रेनिंग म्हणजेच ताकद वाढवणारे व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव कमी ठेवणे, संतुलित आहार या सर्व गोष्टी एकत्रपणे स्नायूंचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. जर तुमचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल आणि योग्य आहार व्यायाम करूनही सतत वजन कमी होत असेल, स्नायूंची ताकद झपाट्याने घटत असेल, वारंवार थकवा येत असेल तर दुर्लक्ष करू नका. डॉक्टर तज्ज्ञांचा सल्ला घ्या व तसेच विविध तपासण्या देखील करून घ्या. मित्रांनो, वाढते वय म्हणजे कमजोरी हे समीकरण नेहमीच खरं असतं असं नाही, पण योग्य आहार, पुरेशी प्रथिने, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि निरोगी जीवनशैली यांच्या मदतीने वाढत्या वयातही शरीराची ताकद, स्वावलंबन मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवता येऊ शकते. आजपासून तुमच्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या, शरीराला आवश्यक पोषण द्या, सक्रिय राहा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या. जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. अशीच वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत मिळत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्या प्रथिनयुक्त पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करणार आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त आरोग्य विषयक माहिती सगळं.